सामान्य लोकांमध्ये असं एक मिथ झालेलं आहे किंवा डॉक्टर हा एक बिझनेस झालेला आहे. तो मोर ऑर लेस ओरिएंटेड असतो मेडिसिनल फॅक्टरीजशी रिलेटेड. तर तुमचं याच्यावरती मत काय, किंवा टार्गेटेड उपचार करण्यापेक्षा जे गोष्टी मेडिसिनल फॅक्टरीज सांगतात त्या औषध गोळ्या देऊन उपचार केला जातो, आणि याच्यामध्ये भरपूर सारा फायदा डॉक्टरांचा आणि मेडिसिनल ज्या फॅक्टरी आहेत त्यांचा होतो. याच्यावरती तुमचं मत काय? म्हणजे आता एक पार्ट आहे की कुठलीही फार्मास्युटिकल किंवा मेडिसिन निर्माण करणारी कंपनी ती डॉक्टरांना सांगत नाही किंवा सांगू शकत नाही की अमुक औषध वापरा, हे औषध वापरा. प्रत्येक डॉक्टर कुठलं औषध वापरायचं हे कशाच्या आधारे ठरवतो? शास्त्राच्या आधारे ठरवतो. उदाहरण, कॅन्सरच्या उपचारामध्ये प्रत्येक पेशंटच्या किमोथेरपी किंवा रेडिएशन किंवा सर्जरीचे काही गाईडलाईन्स आहेत, ते प्रोटोकॉल्स ठरलेले आहेत की फर्स्ट स्टेजच्या कॅन्सरला ही ट्रीटमेंट केली पाहिजे, सेकंड स्टेजच्या कॅन्सरला ही ट्रीटमेंट केली पाहिजे, ही औषधं ह्या डोसमध्येच वापरली पाहिजे, हे शास्त्रोक्तरित्या ठरलेलं आहे. म्हणून मी मगाही म्हणालो, अमेरिकेत ट्रीटमेंट वेगळा, इंग्लंडमध्ये ट्रीटमेंट वेगळा, नाशिकमध्ये ट्रीटमेंट वेगळी असं होऊ शकत नाही. डोस सेम असतो. त्यामुळे डॉक्टर हा म्हणजे मी जर कधी म्हणालो की मी एखाद्या पेशंटचा उपचार माझ्या पद्धतीने ट्रीट करतोय तर मी मूर्ख आहे. नाही, तुम्ही म्हणल्याप्रमाणे फार्मास्युटिकल कंपन्या ज्या असतात त्यांनी ए कंपनी आहे, बी आहे, सी आहे, डी आहे. राईट. एचा रेट XYZ आहे आणि डीचा जास्त आहे. मी तेच सांगतो आपल्याला की पहिली गोष्ट, डॉक्टर ट्रीटमेंट ठरवताना शास्त्रोक्त सायंटिफिक निकषांच्या आधारेच ठरवतो. बरोबर आहे. सेकंड पार्ट आला कंपनीजच्या मेडिसिन्सच्या रेट्सच्या बाबतीमध्ये. येस. डॉक्टर रेट्स नाही ठरवत, ते रेट्स गव्हर्नमेंट ठरवते. बरोबर आहे. तर अमुक एखाद्या कंपनीला 100 रुपयात ते औषध विकायचं आहे किंवा 1000 रुपयात औषध विकायचं, हे ठरवण्याचा अधिकार डॉक्टरांचा नाही आहे, तो गव्हर्नमेंटचा अधिकार आहे. गव्हर्नमेंटनी त्यांना ते अधिकार दिलेले आहेत. आपल्याकडे ज्याला आम्ही म्हणतो की असं का बरं होतं की एखाद्या औषधाची किंमत 100 रुपये पण आहे आणि तेच औषध 4 रुपयाला पण मिळतं. बरोबर आहे. जेनरिक आणि म्हणून तर आता 100 रुपयाचं औषध आणि 4 रुपयाचं औषध हे दोन्ही एकसारखे आहेत का? नाही आहेत. अच्छा. त्याचं नाव एकच आहे पण दोघांची क्वालिटी एकसारखी नाही आहे. म्हणजे कारण त्याच्यावरती केल्या जाणाऱ्या ज्या बायो इक्विव्हॅलन्स आणि बायो अवेलेबिलिटी स्टडीज ज्या आहेत त्या स्टडीजच्या आधारे त्याची कॉस्ट ठरते. अनेक वेळेस जेनेरिक मेडिसिन्समध्ये आपण 500 मिलीग्रामची गोळी खातायत पण त्याच्यात खरंच 500 मिलीग्राम आहे का नाही माहिती. ते तुम्ही सेवन केल्यानंतर तुमच्या पोटामध्ये 500 मिलीग्रामच जात आहे का, तुमच्या रक्तात 500 मिलीग्रामच आहे का, याच्यावरती अवेलेबिलिटी नसती. त्याच्यामुळे आता काही वर्षापूर्वी आपल्या एका बॉलिवूड सेलिब्रिटीनी खूप मोठं हे केलं होतं की डॉक्टर लोक महागडी औषधं लिहित आहेत आणि जेनरिक औषधं लिहित नाही आहे स्वतःच्या फायद्यासाठी. मी त्यांना विचारू इच्छितो, त्यांना कॅन्सर झाला तर ते जेनरिक औषधं घेतील का? मुळीच नाही घेणार. कारण समजा जेनेरिक औषधं इतकी चांगली आहे, सरकारने जर कधी खरंच ठरवलं की जेनेरिक औषधं ओरिजिनल इनोव्हेटर ब्रँड्स इतकीच चांगली क्वालिटी जे जर कधी करायची आणि त्याच्यावरती टेस्ट करून ठरवावं, तर माझं तर आव्हान असेल सरकारला की सगळ्या भारतभरामध्ये फक्त जेनेरिक औषधं अवेलेबल करून टाका, बाकीची सगळी औषधं बंद करून टाका, सगळ्या उपचारांचा खर्च निम्म्या काय त्याच्यापेक्षा कमीमध्ये होऊन जाईल. बरोबर. असं का करत नाही आपण? डॉक्टरांना एक सॉफ्ट टार्गेट म्हणून घेतोय. प्रत्येकाला असं वाटतं की डॉक्टरच हे ठरवत आहेत, डॉक्टर ठरवूच शकत नाही. बरोबर. आता त्याच्यात दुसरा एक पार्ट असतो की MRP आणि बाहेर मिळणाऱ्या औषधांमधलं मार्जिन. येस. की एखाद्या औषधाची MRP 10 रुपये आहे आणि ते मिळतं 4 रुपयाला किंवा 5 रुपयाला मिळतं. ते जे कंपॅरिझन असतं ते बऱ्याच वेळेस जेनेरिक आणि इनोव्हेटर मॉलिक्युल्समध्ये असतं. ओके. कुठल्याही जेनेरिक इनोव्हेटर मॉलिक्युल्समध्ये प्रॉफिट मार्जिन ही 10 ते 12% जास्त नसते. ओके. हां, तुम्ही जेनेरिक औषधांमध्ये प्रॉफिट मार्जिन 40% 50% पण असते. तर तो पार्ट जो आहे तो काही प्रमाणात डॉक्टरांनी आणि हॉस्पिटल्सनी पण विचार करण्यासारखा आहे. सो आय फील की आता मी नाशिकमध्ये 4 हॉस्पिटल्स चालवतो. आज टोटल आमची 750 बेड्सच्या
कॅम्पस आहे आणि साधारण सगळे मिळून 1450 टीम मेंबर्स आम्ही काम करतोय. तर इट इज अ मेड फॉर प्रॉफिट हॉस्पिटल. आम्ही नफा कमवतो, कारण नफा नाही कमवला तर हॉस्पिटल चालेल कसेल? हे 1450 कुटुंब हॉस्पिटलशी का बरं काम करतील? पण त्या नफ्यामध्ये एक महत्त्वाची गोष्ट जी मला माहिती आहे, जी मी स्वतःला सांगतो, की आय वॉन्ट इट टू बी अ प्रॉफिटेबल ऑर्गनायझेशन, बट आय नो द डिफरन्स बिटवीन प्रॉफिट आणि ग्रीड. ओके. आय शुड नॉट बी अ ग्रीडी ऑर्गनायझेशन. येस. जर कधी तितका नफा कमवून आपण पेशंटला चांगल्या सर्व्हिसेस देऊ शकलो आणि हॉस्पिटल अपग्रेड करू शकलो तर तितका नफा मिळवलाच पाहिजे. बरोबर. पण जर कधी फक्त अति महत्वाकांक्षी होऊन खूप मोठा नफा कमवण्यासाठी आपण पेशंटचं जर कधी नुकसान करणार असो तर ते काही कामाचं नाही. बरोबर. त्यामुळे आणि लॉंग टर्म आपण एखाद्या व्यक्तीला, एखाद्या पेशंटला एकदा फसवू शकतो, दोनदा फसवू शकतो, वारंवार नाही फसवू शकत. कारण आजारपण हे विश्वासावरती अवलंबून असतं. बरोबर आहे. तर ते विश्वासाचं नातं डॉक्टर आणि पेशंटला एकत्रित ठेवतं. बरोबर. थिंक हा जो एक मिसकन्सेप्शन आहे की डॉक्टर्सच हे करतात, हा चुकीचा आहे थोडा. ओके.